राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने करमाळा तहसील कार्यालय येथे माननीय तहसीलदार लोकरे साहेब यांना विद्यार्थी आणि युवक यांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात आज सर्वांनी निवेदन दिले. या निवेदन आपल्या प्रमुख मागण्या काय? प्रमुख मागण्या म्हणजे असं आहे की सध्या जी भारत देशामध्ये किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये युवकांचे विद्यार्थ्यांचे जे जटिल प्रश्न झालेले आहेत, नीट परीक्षा असेल किंवा TET परीक्षा असेल किंवा ज्या MPSCच्या किंवा राज्य शासनाच्या वतीने ज्या परीक्षा ऑनलाईन घेण्याचा जो घाट घातलेला आहे, तर त्या ऑनलाईन परीक्षा न घेता ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात आणि ह्या प्रमुख मागण्या आहेत. त्यासोबतच आता दिल्लीमध्ये आंदोलन चालू आहे, तर ते शिक्षण मंत्र्यांचा जो राजीनामा आहे, ह्या सर्व घटनांच्या किंवा घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही आमची पक्षाच्या वतीने सर्वांची मागणी आहे. आणि त्याबरोबरच विद्यार्थ्यांना ज्या फॅसिलिटी उपलब्ध झाल्या पाहिजेत त्या पूर्णपणे सर्व सोयी उपलब्ध झाल्या पाहिजेत अशी सर्व तरुणांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या वतीने देखील मागणी आहे. त्याबरोबर NTA एक्झाम असेल आणि ज्या ब्लॅकलिस्टेड कंपन्या आहेत त्यांना या प्रक्रियेमध्ये थारा न देता चांगल्या कंपन्यांना थारा देऊन त्यांच्या वतीने ही सगळी परीक्षांची किंवा इतर ज्या काही व्यवस्था आहेत त्या राबवल्या गेल्या पाहिजेत अशी आमची मागणी आहे. दिल्लीमध्ये जे जंतर मंतर जे आंदोलन चालू आहे नीटच्या संदर्भात, हे सरकार कुठे मोडीत काढते असं वाटतंय का? सरकार मोडीत काढतं हे तर सर्वांच्या लक्षातच आलेलं आहे, पण त्यापेक्षा सुद्धा सरकारने त्यांच्याबरोबर अक्षरशः जी 20-21 दिवस आज 25 दिवस होत आले त्यांच्याबरोबर चर्चा करायला आवश्यक आहे. त्यांच्या जे आंदोलन करते आहेत ना त्यांच्याबरोबर त्यांनी चर्चा करायला पाहिजे आणि त्यातून मार्ग काढले पाहिजेत. आता एका पत्रकारांनी वांचूक सरांना प्रश्न विचारला होता की बाबा ह्या धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतल्यानंतर तो प्रश्न संपणार आहे का? पण त्यांनी एक चांगलं उत्तर दिलं की तो प्रश्न संपेल असं मला वाटत नाही, परंतु कुठंतरी एक सुरुवात होईल आणि त्या सुरुवातीच्या दृष्टिकोनातनं जर बघितलं तर समजा हे पेपर लीक जर होत असतील आणि त्याच्यामधून जर डॉक्टर इंजिनियर जर घडणार असतील तर तेच उद्या आपल्याला इंजेक्शन देणार आहे. त्यांना आपल्याला काय होणार आहे ही परिस्थिती आम्हाला सगळ्याला माहिती. त्याच्याबरोबर एखादा मोठ्या पुलासारखं जर त्या इंजिनियरनी जर काम केलं, पेपर फुटीमधल्या लोकांनी इंजिनियरनी काम केलं, तर ते कोणत्या क्वालिटीचं होणार आहे आणि कसं होणार आहे त्याच्या खालनं जर आपण चाललो तर ते कधी कोसळलं कधी आपला आत्महत्या होईल ही सांगता येणार नाही. मग अशासाठीच आपल्याला भविष्यातील भारत पिढी घडवायची, चांगली घडवायची, तर त्याच्यासाठी ही पेपर फुटी आधी प्रथमदर्शनी थांबवली पाहिजे. आणि दुसरे एक शिक्षक होते की हे पेपर फुटी म्हणतायत, पण आपण बारीक सारीक गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की त्यांनी एक सांगितलं की पेपर ही फुटी होणारच नाही. तुम्ही काय करायचं, हे पेपर फुटी तुमच्याकडे ज्यावेळेस ऑनलाईन येते त्यावेळेसच त्याची लिंक ज्या दिवशी आतमध्ये सगळे विद्यार्थी बसतील त्या टायमिंगला 11 वाजता पेपर ओपन होणार आहे. 11ला 1 मिनिट कमी असतानाच ती लिंक ओपन होणार आणि पेपर द्यायचा. कशाला पेपर फुटी होती काय होती? अत्याधुनिक पद्धतीचा वापर यांनी केला पाहिजे आणि पेपर फुटी ह्यासारख्या बंद होणार आहेत. म्हणजे एका पेपर फुटीमुळं जर एवढं मोठं आंदोलन होणार असेल आणि जर आपल्या सर्वांना जर अडचणी येणार असेल तर ह्याचा सरकारने विचार करायलाच पाहिजे आणि त्यांना न्याय देणं गरजेचं आहे. ते म्हणतायत तर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा द्या, तर त्यांनी राजीनामा घेऊन हा प्रश्न कुठंतरी थोडा शांत केला पाहिजे. हे आमच्या सर्वांच्या वतीनं हे काळाची गरजच आहे, त्याच्यामुळे त्यांनी तो राजीनामा घ्यावा. दुसरी आमचा एक मागणी होती की उजनी जलाशयावरचे लाईटच्या संदर्भामध्ये करमाळा तालुक्यामध्ये फक्त 8 तास लाईट नाही आहे, 5 तासच लाईट दिली जाते. पण तुम्ही इकडं कर्जतमध्ये असू द्या, दौंडमध्ये असू द्या किंवा माढा तालुक्यातली काही गावं असू द्या आणि इंदापूरमध्ये बघितलं तर सगळीकडं 8 तास लाईट आहे. आता तुम्ही पाणी उजनी जलाशयाला सुद्धा खाली सोडलेलं आहे, कॅनॉलला सोडलं आहे, बोगद्याला सोडलं आहे, भीमासिना जोड कालवा त्याला सोडलेला आहे, सगळ्या कॅनॉलला पाणी सोडलेलं आहे, दहीगावला सोडलेलं आहे. आणि मग शेतकऱ्यांसाठीच का अन्न नाही हे करतात? तुम्ही 8 तास शेतकऱ्यांना पण लाईट द्या ना. जोपर्यंत आता 50% वरती गेल्यानंतर तुम्हाला जसं पाण्याची पाळी आपल्याला उन्हाळ्यामध्ये सुद्धा देता येते, तसं 50% वरती पाणी गेल्यामुळे तुम्ही प्रथमदर्शनी 8 तास लाईट चालू करा. परिस्थिती जशी निर्माण होईल त्या पद्धतीने आम्ही सुद्धा शेतकरी तयार आहे. पण आता सध्या लाईट आहे, शेतकऱ्यांची उभी पिकं शेतामध्ये आहेत
आणि तुम्ही आता लाईट दिलं तर ती राहिलेली पिकं ती तरी शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल. जर नाही दिलं तर परत काहीतरी आंदोलन होणार. त्याच्यामुळे सरकारने ताबडतोब याचा विचार करून करमाळा तालुक्यावरती शेतकऱ्यांना अन्याय न करता आम्हाला कशी 8 तास लाईट मिळेल याचा विचार शासनाने करावा, ही एक विनंती आमची आहे. शासनानं हे आंदोलन दडपण्याची भूमिका चालवली आहे, तर ते आंदोलन न दडपता या जे आंदोलनकर्ते आहेत त्या आंदोलनकर्त्याबरोबर चर्चा करून हा प्रश्न शासनानं मिटवला पाहिजे. जर नाहीच मिटवला तर आंदोलन आणखी तीव्र होईल, अनेक विद्यार्थ्याचे बळी जातील. नाहक म्हणजे गोरगरिबाच्या मुलाचं जे आत्महत्या व्हायला लागले त्या कुठंतरी ह्या थांबल्या पाहिजेत. त्यासाठी शासनानं हे आंदोलनकर्त्याला चर्चेला बोलवून ते मिटवलं पाहिजे.